नमस्कार, मी डॉक्टर वैभव देशमुख. मी शुगर आणि थायरॉइड स्पेशलिस्ट आहे. आजच्या माझ्या ओपीडी मध्ये एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली, जी नेहमीच आम्हाला जाणवत असते, परंतु आज थोडा विशेष पद्धतीने जाणवली. म्हणून वाटलं की याचा व्हिडिओ बनला पाहिजे, जो जनजागृतीसाठी काम येईल. तर सर्वांना माहिती आहे की आपण शुगरच्या गोळ्या जेवणाच्या अगोदर देत असतो. त्याचं कारण असं आहे की अन्न खाल्ल्यानंतर अन्न पचून रक्तामध्ये जी शुगर वाढते, ती शुगर वाढण्याच्या अगोदरच गोळीचं काम सुरू झालं पाहिजे, जेणेकरून शुगर लवकर कमी करण्यामध्ये गोळीला यश यावं. तर वैज्ञानिकदृष्ट्या ती अर्धा तास अगोदर दिल्या जाते. मी माझ्या पेशंटला 10 मिनिट 15 मिनिट किंवा जर त्यांना गोळी घेणं आठवण ठेवायला आवड जात असेल तर ताटावर बसलीस तरी घेतली तरी चालेल असं सांगत असतो. आणि मी खूप अर्धा तास अगोदर सांगत नाही. त्याचं कारण असं आहे की पेशंट बऱ्याच वेळेस अर्धा तास जेवायला आहे, आता गोळी घेऊ, एखादं काम बाहेरून जाऊन करून येऊ किंवा कुठेतरी फेरफटका मारून येऊ या कारणाने बाहेर निघतात आणि बऱ्याच वेळेस तिकडे त्यांना वेळ लागतो आणि हायपोग्लायसेमिया म्हणजे लो शुगर होऊ शकते. म्हणून मी 10 मिनिट अगोदर वगैरे असं पेशंटला सांगत असतो. तर आज झालं असं की एक काका जे माझे पेशंट आहेत, मध्यम वयाचे 50-55 वर्षाचे, एका खेड्यावर नेहमी माझ्याकडे शुगरसाठी येत असतात. आज त्यांना माझ्याकडे यायचं होतं जेवणानंतरची शुगर तपासण्यासाठी. तर झालं असं की वाशिमवरून अर्धा तास अंतरावर असताना त्यांनी विचार असा केला की जाऊन जेवायचं आणि नंतर शुगर द्यायची, तर आपण आताच गोळी घेऊन टाकू, म्हणून त्यांनी गोळी घेतली. तर त्यांची जी रेग्युलर शुगरची गोळी आहे ती. झालं असं की त्यांनी गोळ्या घेतल्यानंतरच 5 मिनिटात त्यांची बस पंक्चर झाली आणि त्यांना तिथे तात्काळ थांबावं लागलं दुसऱ्या वाहनाची व्यवस्था होईपर्यंत. आणि त्याला थोडासा वेळ लागला आणि त्यांना तिथंच लो शुगरचा त्रास व्हायला सुरू झाला. प्रचंड घाम येणे, अशक्तपणा, चक्कर येणे, उभं टाकायची सुद्धा ताकद नसणे असे लक्षण त्याच्यामध्ये, तर हे आपल्याला माहित आहे. योगायोगाने त्यांच्याच गावातले लोक सोबत होते आणि त्यांनी त्यांना इथपर्यंत पोहोचवलं. आम्ही शुगर चेक केली तर ती 60च्या खाली 59 भरली होती आणि त्यांना दरदरून घाम होता. आम्ही त्यांना गोड खायला दिला आणि ते तात्काळ व्यवस्थित झाले. एवढं सांगायचं असं की शुगरमध्ये जे आपण एवढ्या जास्त गोष्टी असतात, प्रत्येक गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी. त्याच्यामध्ये अशी ही गोष्ट आहे जिथं गोळ्या वेळेवर घेणे आणि वेळेमध्ये गोळ्या घेतल्यावर वेळेमध्ये जेवणे. म्हणून गोळ्या घेण्याच्या बाबतीत काकांनी केले तसं प्रयोग करू नका आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.